अमरावती शहरातील गोपालनगराच्या विठ्ठल मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आले। मंदिरात विठ्ठल रुक्माईला मोठ्या आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले। सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। विविध उत्सव दरवर्षी या गोपालनगराच्या विठ्ठल मंदिरात साजरे करण्यात येत असते। मोठ्या भक्तिभावाने भक्तगण पांडुरंगाच्या दर्शनासाठी येथे येत असतात। महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आज या गोपालनगर परिसरामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे इथे भजनाचा कार्यक्रम तसेच या परिसरातील शेकडो नागरिक या परिसरातील या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात। जणू त्यांच्यासाठी हीच पंढरी आहे। जे पंढरपूरला नाही गेले ते सर्व लोक इथं या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आवर्जून येतात आणि दिवसभर सतत भक्तिमय वातावरण या परिसरामध्ये राहते। त्यानिमित्त आम्ही दरवर्षी येथे एक भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि त्यामध्ये सर्व भाविक भक्तांना त्यामुळे एक चांगली दिवसभरासाठी एक भक्तिमय वातावरणामध्ये सर्वांना एक प्रसन्नता मिळते आणि विठ्ठलाच्या चरणी पुन्हा एकदा एक नतमस्तक होऊन त्यांना एक साकडं घालतो की मागच्या वर्षी पाऊस पडला, लोकांना दुबार पेरणी नाही करावी लागली, याही वर्षी त्यापेक्षा जास्तीत जास्त पाऊस यावा यासाठी विठ्ठलाच्या चरणी साकडे घालून सर्व लोकांची मागणी हीच आहे की विठ्ठलाने यावर्षी भरपूर या परिसरामध्ये आपल्या विदर्भामध्ये पावसाची सुरुवात करावी आणि खूप पाऊस यावा आणि सर्व शेतकरी आणि सर्व लोकांना सुखी ठेवावं एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ज्या लोकांचं पंढरपूर येथे जाणं होत नाही ते लोक परिसरातील प्रामुख्याने या मंदिरात येऊन दर्शन घेतात। दरवर्षी येथे भजनाचा कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येत असते। शिवसेनेचे बडनेरा येथील शहर प्रमुख संजय शेटे हे दरवर्षी भजनाचे येथे आयोजन करत असतात व स्वतः आपल्या सुमधुर आवाजातून पांडुरंगाच्या भक्तीत लीन असतात। या भजनाचा परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला।